मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी काही दिवसांपासून उपोषण करत नवीन जी.आर. लागू करून घेतला। मात्र या जी.आर.मुळे मराठा समाजाची फसवणूक झाली असा आरोप काही मराठा समाजातल्या लोकांकडून करण्यात आला। तर ईडब्ल्यूएसमुळेच मराठा समाजाचा फायदा होऊ शकतो, अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर आंदोलन करू असा इशारा आता काही मराठा समाजातल्या आंदोलकांनीच दिलाय। मराठा आरक्षणावर सरकारनं स्पष्ट धोरण जाहीर करावं। ईडब्ल्यूएसमुळेच मराठा समाजाचा फायदा होऊ शकतो। मनोज जरांगेंवर फसवणुकीचा आरोप। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी अनेक दिवस उपोषण करत राज्य सरकारला नवीन जी.आर. लागू करण्यास भाग पाडलं। या जी.आर.मुळे मराठा समाजाला न्याय मिळेल अशी अपेक्षा होती। मात्र जी.आर.च्या अंमलबजावणीमध्ये गोंधळ निर्माण झाला असून अनेक मराठा बांधव नाराज असल्याचा आरोप होतोय। सरकारनं स्पष्ट धोरण जाहीर करून मराठा समाजातला हा संभ्रम दूर करण्याची मागणी आता वाढतेय। ईडब्ल्यूएस एवढा फायदा मराठा समाजाला बाकी कुठल्याही जी.आर. माध्यमातून झालेला नाहीये। आज जर बघितलं तुम्ही ओबीसीचा कटअप आणि ईडब्ल्यूएसचा कटअप यामध्ये खूप फरक आहे। त्यामुळे जवळपास सरकारने आमची 100% फसवणूक केली। सरकारने ना आम्ही जी इथं क्रांती चौकात मागणी केली होती किंवा मराठवाड्यातील ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना तुम्ही ओबीसी मधून द्या आणि बाकी सर्वांना ईडब्ल्यूएस कंटिन्यू करा किंवा प्रवृत्त करा, हीच आमची मागणी राहणार आहे भविष्यात आरक्षण या विषयावर। नवीन जी.आर. नंतर मराठा समाजात काही प्रमाणात नाराजीचं वातावरण असल्याचा आरोप होतोय। आरक्षणाच्या नावाखाली सरकारनं फसवणूक केली आहे असा काही आंदोलकांचा आरोप आहे। जरांगेंच्या आंदोलनानंतर सुद्धा मराठा समाजातल्या मुलांना शिक्षण आणि नोकरीमध्ये प्रत्यक्ष फायदा होत नसल्याची भावना व्यक्त होतीये। समाजातला तरुण वर्ग पुन्हा रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत असल्याचेही संकेत मिळत आहेत। जरांगे पाटलाच्या उपोषणाच्या रान करण्यामध्ये हा जो 2 सप्टेंबरचा जी.आर. हा पूर्णपणे फसवा आहे। आज एमपीएससीचे विद्यार्थी आमच्या संपर्कात आहे। आता नवीन ज्या भरत्या होणार आहेत ते विद्यार्थी आमच्या संपर्कात आहे। आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबाच्या वर्षा बंगल्यावर याच्यानंतर जर त्यांनी जर आता ईडब्ल्यूएस लागू न करता पुढच्या भरती प्रक्रिया राबविली तर आम्ही त्यांच्या या 15 नोव्हेंबर नंतर आम्ही त्यांच्या वर्षा बंगल्यासमोर आम्ही सर्व विद्यार्थ्यांसह उपोषणाला बसणार आहे। सरकारनं तातडीनं ठोस निर्णय घेतला नाही तर मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यासमोर तीव्र आंदोलन करू असा इशारा आंदोलकांनी दिलेला आहे। ईडब्ल्यूएस आरक्षणाशिवाय मराठा समाजाला न्याय मिळणार नाही असा ठाम दावा देखील करण्यात आलाय। मराठा नेत्यांनीही सरकारकडे ठोस भूमिका घेण्याची मागणी केलेली आहे। आगामी काही दिवसात हे आंदोलन आणखी तीव्र होण्याचीही शक्यता वर्तवली जाते। या जी.आर.च्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचा मराठा समाजाचा फायदा होत नाही असा आरोप जो आहे तो मराठा आंदोलकांनीच केलेला आहे। तर दुसरीकडे ईडब्ल्यूएस प्रमाणे भरती घेण्यात यावी, अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यासमोर आंदोलन करू असा इशारा मराठा आंदोलकांनी दिलाय। तर दुसरीकडे या जी.आर.मुळे समाजामध्ये फायदा नाही मात्र तोटा झाला, हीच भावना जी आहे ती मराठा आंदोलक व्यक्त करतायत। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।